पाप करणारा जितका दोषी असतो तितकाच दोष त्यालाही लागतो जो सर्व काही पाहूनही शांत बसतो. महाभारतातील तो प्रसंग. कुरुसभेत द्रौपदीचा अपमान होत होता. सभेत भीष्म पितामहांसारखे महान योद्धे उपस्थित होते, ज्यांच्या एका शब्दाने अन्याय थांबू शकला असता. पण त्या क्षणी त्यांनी शांत राहणं पसंत केलं. युद्ध संपलं आणि भीष्म पितामह बाणाच्या शय्यावर वेदना सहन करत पडले होते. त्यांनी श्रीकृष्णांना विचारलं, मी आयुष्यात कधी अधर्म केला नाही, मग मला ही शिक्षा का? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, पितामह, अधर्म करण्यापेक्षा अधर्म पाहूनही गप्प बसणारा अधिक दोषी असतो. तुम्ही स्वतः द्रौपदीचा अपमान केला नाही, पण तो होत असताना थांबवलाही नाही. हे शब्द फक्त पितामह भीष्मांसाठी नव्हते, ते आजच्या प्रत्येक माणसासाठी आहेत. आजही कुठेतरी अन्याय होतो, कोणावर खोटा आरोप होतो, कोणाचं मन तोडलं जाते आणि अनेक लोक फक्त तमाशा पाहत राहतात. लक्षात ठेवा, वाईट माणसं जग उद्ध्वस्त करत नाहीत, तर चांगल्या माणसांची शांतता जगाला अंधाराकडे ढकलते. म्हणून जेव्हा कुठे चुकीचं घडताना दिसेल तेव्हा मला काय करायचं असं म्हणू नका, कारण उद्या इतिहासात तुमचं नाव अन्याय करणाऱ्यात नसलं तरी अन्याय सहन करणाऱ्यात नक्की असेल. धडा फक्त एवढाच आहे, यातून सत्यासाठी उभं राहायला शिका, कारण शांत राहणं कधी सर्वात मोठं पाप ठरतं. दंडवत प्रणाम.